नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। तहसील कार्यालयात लाच घेताना आरोपी रंगेहात पकडला। शाहूवाडी तहसील कार्यालयातील प्रलंबित काम करून देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या आरोपीला अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूरच्या पथकानं रंगेहात पकडले। आरोपी सुरेश जगन्नाथ खोत, वय वर्ष 49, राहणार बहिरेवाडी, तालुका शाहूवाडी याच्या विरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदार यांचे मामे भाऊ व त्यांच्या सहहिस्सेदारांनी मौजे सावे येथे जमीन खरेदी केली होती। मात्र फेरफार प्रक्रियेत चुकीचे गट क्रमांक नोंद झाल्यानं त्यांनी तहसीलदार कार्यालय शाहूवाडी येथे अर्ज दाखल केला। या अर्जाच्या सुनावणी दरम्यान तक्रारदार तहसील कार्यालयात गेले असता आरोपी सुरेश खोत यांना त्यांना भेटून तुमच्या मामे भाऊंच्या प्रलंबित कामासाठी तहसीलदारांकडे 5 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं। याबाबत तक्रारदाराने तात्काळ अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर कार्यालयात तक्रार दाखल केली। त्यानुसार पडताळणी करण्यात आली असता आरोपीनं लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे एसीबीच्या पथकानं सापळा रचून आरोपी सुरेश खोत याला तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे, विजय चौधरी, पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील आणि पोलीस पथकातील प्रकाश भंडारी, विकास माने, संदीप काशीद, सुधीर पाटील, उदय पाटील, प्रशांत दावणे यांनी सहभाग घेतला। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून लाचखोरी प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।